तर काही आम्ही आता मोर्चात पोहोचलो तर तुम्हाला दाखवतो बॅक नजारा ये चांगला है। वेलकम बैक टू गाइस, आपका स्वागत है मेरे न्यू ब्लॉग में। गाइस आजचा आमच्या इकडे महामोर्चाची सुरुवात होणार आहे, ते आम्ही महामोर्चासाठी आलो आहे। ठीक आहे, इव्हिनिंग चौकात तुम्ही बघू शकता तिकडे आहे, आपण त्याच्या जोड घालायचा प्रयत्न करू। चला तर गाईस तुम्ही बघू शकता मुलगा इथं खूप सारी आहे। गाइस हा मोर्चा आहे उपउद्योगीकरण लादणारा महाराष्ट्राचा जाहीर निषेध। पुढे जाण्याचा आपल्या सोबत आहे सिद्धू, मामा, आयुष। हा? आता वाजले 12:30। आपल्या मागण्या आहे या मोर्चाच्या। हा निषेध आहे उपयोगीकरण नका करू म्हणून, अनुसूचित जातीची उपयोगीकरण रद्द करा, न्यायमूर्ती अनंत बचन समिती लाल और पोलीस करा, शासकीय नोकरी नाकासंकीय वैश्विक आकार भरा, पदोन्नतीचा त्वरित लागू करा, जातींना जनगणना करा, नीट सीबीएसई घोटाळा चौकशी खोटं कारवाई करा, या मोर्चातील प्रमुख मागण्या आहे काही। चला आपण मोर्चा निघत आहोत। सगळे लोक जमा झाले आपल्या मोर्चासाठी। चला आम्ही काका रुची माझी बहीण माझ्या आमच्यावर आले आणि 4-5 जण आलो गाईस। आता आपण चाललो काकाच्या इकडे। जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आम्ही पण चाललो, चला। तर सर्वांना जय भीम गाईज। आज आम्ही म्हणजे मी फर्स्ट टाइम मोर्चामध्ये सहभागी झाली आहे। आज माझं वय 21 आहे आणि मी एक एस्पिरंट UPSC ची तयारी करणारी स्टुडंट आहे। सो हा मोर्चा मला अत्यंत महत्वाचा वाटला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मौल्यवान आपल्याला संदेश दिलेला आहे। आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे वे इतिहास नहीं बना सकते जो इतिहास भूल जाते हैं हा महत्वाचा थॉट दिला। या मागचं कारण म्हणजे काय तर SC मध्ये सब डिव्हिजन ऑफ क्लासेस जो अतिशय धोका आहे आजच्या स्टुडंट लोकांसाठी। म्हणून एक स्टुडंट म्हणून नाही तर एक बाबासाहेबांची लेख म्हणून मी या मोर्चामध्ये सामील व्हायसाठी आलेली। तुम्ही सगळ्यांनी मला पुढाकार द्यायला पाहिजे आणि सर्वांनी इथे यायला पाहिजे। हा मोर्चा ज्यांनी आयोजित केला आहे त्यासाठी सर्वांनी खूप मेहनत केली आहे आणि याला प्रतिसाद देणारे फक्त आंबेडकरी विचारवादी लोक नसणारे तर पूर्ण भारतीय समाजवादी लोक आणि त्याच्यापेक्षा मोठे म्हणजे स्टुडंट, आजचे युथ जनरेशन ज्याला आपण चेंजेस म्हणतो आणि कॉकरोच। हो, मी आज एक कॉकरोच म्हणून आणि बाबासाहेबांची लेख म्हणून या मोर्चामध्ये सामील होत आहे। मला खूप प्राऊड फील होत आहे की मी आज इथे आलेली आहे आणि फर्स्ट टाइम बघत आहे की एक्झॅक्टली कसं असतं आणि काय असतं। सो तुम्ही पण एन्जॉय करा माझ्यासोबत हा आमचा मोर्चा। गाईस माझ्या बहिणीने सांगितल्याप्रमाणे आपण ह्या मोर्चामध्ये सहभागी झालो आहे। ठीक आहे, हे बिल्ले पाहू शकता तुम्ही। आणि मी माझे लहान गँग घेऊन आली बिकॉज यांना पण समजलं पाहिजे शिक्षणाचं महत्त्व, त्याच्यासोबत आरक्षणाचं महत्त्व काय आहे।
जेव्हा इक्वालिटी आपण बोलतो आणि आपण जेव्हा इक्वालिटी बद्दल बोलतो, इक्विटी जेव्हा बोलतो, आर्टिकल 14 अंतर्गत सर्वांना समानता, परंतु समानता कशी असायला पाहिजे, तर समानता ही सर्वांना सारखी असली पाहिजे, पण त्यासाठी समभाव मतभेद करणं देखील महत्वाचं असतं. जय भीम. जय भीम. जय भीम. सर्व मित्रमंडळी पण सहकार्य करावं. आपल्या तुमच्या अंतर्गत आहे. तेरा नाम रहेगा. जय भीम. जय भीम. आपण तुम्हाला फेमस करतो ना आता. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. बाबासाहेब. बाबासाहेब. चल 2च्या लाईन मध्ये आपण प्रीती आंटीच्या सोबत गेलो असतो. सिद्धू जय भीम. हाँ झंडा भी झंडा. गाईस तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे गाईस इथं आपल्या आम्ही पण त्याच्यात सामील झालो आहे. गाईज आता मोर्चा समोर गेला. आता आम्ही गाडी घेऊन येणार आहोत. गाडी घेऊन आता आपल्या दिशेने जाणार आहोत. काका आहे, आता आयुष्या शिफ्टू आहे. आम्ही सब गाडी घेऊन चाललो आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ. चला जाऊ ठीक आहे. आता आम्ही चाललोय. तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललो मोर्चाचे. उद्या आपल्याला बोलावं. हो पिऊ येत्या मागं आता आम्ही चाललोय गाडीनं. दाखव ना आता बघा ते बा मोर्चा किती मोठा आहे. आता आम्ही समोर चाललो. समोर गाडी पार्क करणार मोर्चा जाणार. अबे तो तुम्हारा हमारा दादा प्रियांशु ब्लॉगर हा सिद्धांत एडिटर. व्हिडिओ वगैरे आपण सगळं आता आम्ही गाणं टाकलाय. प्लीज वायफाय तू कधी येणार.
गाईज आम्ही इथं आलो. बाबा गाडी स्लिप होती. अबे नाही समका हिच्या समोरचा ब्रेकअप लागतो बाकीची नाही लागत. अरे गाडी मग उठी आहे समोरचा ब्रेक लागते फक्त. काहीच आपण आलो इथं सुबा काढतो. आपण पूर्ण इथं गाडी लावली आपण पूर्ण आता रॅली समोरून येत आहे. त्याला मी दाखवतो. तरी आपली मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्व आंबेडकरी अनुयायांचं मी अभिनंदन. आपण पोहोचला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ. चला अरे बाबा ट्रेन सामोर मागे उभा राहता. आगे कशाला समोर येता? पहिल्याला समोर येता ट्रेन मागे जा मागे जा साईडला आता आलेला आहे. पुरुषने महिलांना जाऊ नका. हा चला आता एक काम करा ट्रेनच्या माहिती करू नका. माझी विनंती आहे माझी विनंती आहे एक पण गर्दी करू नका. माझी कळकळीची विनंती आहे. भिक्षू सामन्याला वरती जाता फक्त माझी कळकळी विनंती आहे की स्टेज जवळ या ठिकाणी जेवढे आता उभे आहो आपण या ठिकाणी या उपवर्गीकरणाचं काय गमक आहे आणि हे उपवर्गीकरण शासनाने आपल्यावरती का लादलेलं आहे. या 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा संघर्ष करून हे कठीण संविधान तयार केलं. त्या संविधानातील कलम 341 ला या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने हात लावलेला आहे. हा प्रश्न आजचा नाही. 2004 मध्ये सुद्धा चिन्नास्वामी विरुद्ध आंध्र प्रदेश याही निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने वर्गीकरण लागू केलेलं नव्हतं. त्यावेळेच्या सुप्रीम कोर्टाच्या सर्व न्यायाधीशांनी म्हटलं की या संविधानामध्ये 341 कलम जे आहे ते समानतेचं तत्व या ठिकाणी नाकारते. हे सर्व बंधू एकत्र आहेत, एकत्र राहिले पाहिजे. ही जी वर्गवारी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिली त्याला तडा लावण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने हे वर्गीकरण नाकारलं. आता मात्र 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाने हे वर्गीकरण लागू केलं. हा अन्याय अत्याचार आंबेडकरी समाजावर केला. हा अन्याय आम्हाला मान्य नाही. म्हणून या महाराष्ट्र शासनाचा धिक्कार होतो. महाराष्ट्र शासनाचा आपले लोकप्रतिनिधी बळवंत भाऊ या ठिकाणी खासदार आहेत. मी भाऊंना या सर्व लोकांच्या समोर विनंती करायस भाऊ तुमचा आवाज लोकसभेमध्ये या पद्धतीने असायला हवा. भाऊ या लोकसभेमध्ये तुमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने हे सर्व विरोध त्या लोकसभेमध्ये व्हायला हवा. ती भूमिका आपण घ्यावी. ती घ्यायसाठी भाऊ समर्थनार्थ तुम्ही आज या ठिकाणी आले. भाऊ हा आवाज आता दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. अमरावतीतला आवाज दिल्लीत घुमायला हवा. अमरावतीतला आवाज मुंबईत दिसायला हवा. 20 तारखेला नागपूरला अशाच महामोर्चाचं आयोजन आहे. 26 तारखेला मुंबईला आहे. साची
गाईज आता घरी चाललो, घरी जाण्यासाठी निघाला आम्ही. चला घरी बघ. काहीच पोचलो, जेवण गेलो करून आता आलो आम्ही. चला गाईज मोर्चाला आम्ही सहभागी झालो. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला. चांगला झाला मोर्चा, चांगली व्यवस्था होती, छान झाला, छान पार पडला. प्लीज सरकारला आमची मागण्या पूर्ण करावं ही आमची सरकारकडे विनंती आहे. नाही 20 तारखेला नागपूरमध्ये महामोर्चा अजून आहे, निघणार आहे. ठीक आहे, नागपूरमध्ये जेवढे माझे बाप बघत असा प्लीज त्यांनी सहभागी व्हा. आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये